नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कामध्ये 2 रुपयांची वाढ केल्यानंतर लगेचच केंद्र सरकारनं आणखी एक झटका दिलाय। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे। एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। ही वाढ तात्काळ प्रभावानं लागू करण्यात येईल। थोड्या वेळापूर्वीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता। महत्त्वाची बाब म्हणजे ही दरवाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आणि गैरलाभार्थी दोघांनाही लागू राहणार आहे। सुधारित किंमत ही 8 एप्रिलपासून लागू होणार आहे। उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गॅस सिलेंडरची किंमत ही 500 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत जाईल, तर इतर ग्राहकांसाठी ती 803 रुपयांवरून 853 रुपयांपर्यंत वाढेल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश हा ग्राहकांवरती भार टाकण्याचा नाहीये। त्यामुळे अनुदानित गॅसच्या किमती वाढवल्यानं तेल विपणन कंपन्यांना झालेल्या 43,000 कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यास मदत करणं आहे, असं त्यांनी सांगितलंय। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती घसरत असताना देखील सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केलेली आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्कामध्ये प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील प्रति लिटर 10 रुपये गोळा केले जातात। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट झाल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये कपात अपेक्षित होती, परंतु सरकारनं दर कमी करण्याऐवजी दर वाढवलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।